Hello, hello. This is the My Artifact episode number 11. Wow. आज आमचं जे ऑफिस आहे ना, ऑफिसवरती टावर लागला आहे आणि तिथे मस्त छत्री पण आहे आणि ते असं बीप बीप करून राहिलं आहे. इट जस्ट फील सो ग्रेट की आपण एक खूप मोठ्या इन्स्टिट्यूशनचा हिस्सा आहो असं फील होऊन राहिलं आहे. आजची तारीख आहे 20 एप्रिल 2018. आता वाजले करीब रात्रीचे 12:22. आय डोंट नो, म्हणजे जस्ट लाईक मी इतक्यात या जॉबमुळे काफी खुश आहे. म्हणजे जस्ट लाईक असं वाटत आहे की मी माझ्या प्लेसवर आहे. म्हणजे खापरखेडा जेव्हा मी जॉब करत होतो ना, तेव्हा जस्ट लाईक असं वाटत होतं कोणत्या गंदगीमध्ये आलो आहे. म्हणजे कसं आहे की समजा एक व्यक्ती जो नेहमी चिखलात राहत असेल आणि त्याला एकदम अचानकपणे एकदम मार्बल टाईल्सवर आणलं, तर त्याला कसं एकदम नवल वाटते, चला काय आहे. म्हणजे त्यांनी आयुष्यभर नेहमी चिखलात कामं केले आणि त्याला अचानक आता मार्बल्सवर ठेवलं. त्याचे पाय इतके खुरदुडे होते आणि ते फरशी इतकी चोपडी होती का त्याला एकदम असं फील झालं, अरे बापरे काय मस्त आहे. अशाच प्रमाणे एक बंदा आहे जो नेहमी मार्बल्सवर राहतो आणि त्याला एकदम चिखलात टाकून दिलं तर त्याला त्याशी चालणं पण होणार नाही. अशाच प्रमाणे मी फील केलं होतं जेव्हा मी खापरखेड्याला होतो. जस्ट लाईक नाही का, मी जरी मार्बलवर नसेल तरी टाईल्सवर चालणारा एक व्यक्ती होतो, ज्याची एक चांगली म्हणजे मी डिझर्व करत होतो. इज मच बेटर दॅन खापरखेडा. बट मला त्या चिखलात टाकलं, त्या खापरखेड्यात, त्या गंदगीमध्ये. तरी मी तिथे 1 वर्ष थांबलो आणि 1 वर्ष तिथला राऊंड म्हणजे तो एक एक्सपिरियन्स घेतला तो. जरी व्यक्तींनी चिखलात राहावं नाही, चांगली आहे, बट कसं की तिथला एक्सपिरियन्स घेणं महत्त्वाचं आहे. मी एक्सपिरियन्स घेतला आणि इट डज गुड. या जॉबमुळे नाही का, आता मी PMIमध्ये जॉब करून राहिलो आहे ना, इथे जस्ट लाईक असं फील होऊन राहिलं आहे की मी माझ्या राईटफुल प्लेसवर आलो आहे, जिथे माझे जे कलिग्स आहेत ते माझ्याच वयाचे आहे, माझ्याच अकॉर्डिंगली थिंक करतात वगैरे. त्यामुळे असं फील वाटते की दे आर डुईंग रिअली वेल, व्हेरी वेल. आणि इतक्या साला काही होऊन पण न राहिलं आहे. इतक्यात मला माझी डिझायनिंग पण काफी भट्टाभट येऊन राहिला आहे. म्हणजे मी ॲसेट प्लेस करून राहिलो, पार्ट मॉडेलिंग करून राहिलो, एकदम म्हणजे फाईल एकदम अशा क्विकली होऊन राहिलं आहे की खूपच, म्हणजे काही वेळच नाही लागून राहिला आहे. आज मी एरिया 7, एरिया 8 आणि एरिया 9 तीनही याचे म्हणजे 2 एरियाचे तर कंप्लीट करून टाकले. एरिया 5, एरिया 7, सॉरी एरिया 5 ऑलरेडी कमी, एरिया 7, एरिया 8चे टूरेल खतम, एरिया 9चे पण ऑलमोस्ट खतम, फक्त इक्विपमेंट बाकी आहे आणि ते हार्डली 2 घंट्याचं काम आहे. म्हणजे इतकी फास्ट झाली माझी स्पीड. प्रॉपर पहिले होतं ना, पहिले मी ना का मला 3 दिवस लागले होते टूल रेल टाकायची स्टार्टिंगला. तेव्हा मला समजतच नव्हतं की टूल रेल असते काय वगैरे. स्टार्टिंगला होतीच रे, जस्ट लाईक असं नाही करावं. बट आता कशी स्पीड वाढली आहे, खच 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 कामं होतात. थोडीशी रिस्पेक्ट पण वाढली आहे म्हणजे माझ्या कलिगसमोर वगैरे. आणि इट जस्ट फेल्स सो गुड. म्हणजे जस्ट लाईक असं वाटते ना की हा बंदा करू शकतो बा, असा विश्वास जे टीम लीडर आहे, जे प्रशांत सर आहे, प्रतीक सर आहे, असे टीम लीडर आहे, त्यांना कळलं की हा बंदा करू शकतो काम. सो इट जस्ट लाईक असं फील झालं आहे. आणि इट्स ऑल गुड, एव्हरीथिंग इज फाईन. सांगण्याला काही खास नाही आहे. जेव्हा आपण नाही का खूप दुःखी असतो ना, तेव्हा नाही का आपण स्वतःशी बोलतो, तेव्हा आर्टिफॅक्ट एपिसोड पण खूप चांगले बनतात, बहुत चांगले. म्हणजे जस्ट लाईक
का होऊन राहिलं आहे माझ्या लाईफमध्ये वगैरे. बट जेव्हा आपण खुश असतो ना तेव्हा नाही का, तेव्हा आपण काही इतकं खास काही बोलत नाही. तेव्हा तेव्हा आर्टिफॅक्ट एपिसोड म्हणजे मी एक्सपिरियन्स केला आहे, तेव्हा असा आर्टिफॅक्ट एपिसोड नाही का इतका असा खास काही बनत नाही. म्हणजे आपण आपल्याच दुनियामध्ये खुश आहे ना. म्हणजे जस्ट लाईक नाही का, तुम्ही दुःखी आहात, तर तुम्ही कसं तुमचं दुःख दुसऱ्याला सांगता. दुसरं सांगता की दुःख आहात. जर तुम्ही खुश आहात तर सांगता कोणाला नाही, तुम्ही तो खुशी एन्जॉय करता या, आणि त्याच्यातच तुम्हाला मजा येते. सांगण्याची काही गरजच नसते या. म्हणजे आणि कधी कधी सांगते, म्हणजे जस्ट लाईक आम्ही गोव्याला गेलो ना, आम्ही खूप मजा केली बरे, अरे बापरे वा वा वा. तर कधी कधी आपण सांगून पण देतो, बट त्याच्यामध्ये एक सांगण्याची स्थिती असते ही जस्ट लाईक तीव्र इच्छा नसते. म्हणजे जस्ट लाईक कोणी भेटला आणि कोणी म्हणलं हा कसं होतं गोवा रे, अरे मेरे बाप काय माहोल होतं रे भाऊ, काय मजा केली आम्ही. आम्ही सी सर्फिंग केली, पॅराग्लायडिंग केली, हे केलं तेल केलं, अमका केलं ढमका केला, खूप सांगून दिलं. बट हे जे सांगितलं ना, हे तीव्र इच्छा नव्हती, जस्ट लाईक कॅज्युअल, म्हणजे हो करायचं होतं बा. आणि म्हणजे असं सांगण्याची तीव्र इच्छा नव्हती, म्हणजे समोरच्याने विचारलं त्यामुळे आपण सांगतो या. आणि कधी कधी आपली जवळची व्यसन त्याला सांगून देतो. पण नाही का, जेव्हा दुःखामध्ये नाही का असतो ना आपण, जेव्हा फील रिली बॅड किंवा सो मच अलोन फील करतो ना, तेव्हा असं वाटते चला आपल्या ज्या गोष्टी आहे ना त्या डेफिनेटली कोणासोबत तरी शेअर करावं, कोणातरी सोबत शेअर करावं या. आणि त्याची नाही का खूप तीव्र इच्छा असते ती गोष्ट सांगण्यासाठी, कारण त्यामुळे कसं आपलं दुःख वाटते. म्हणजे कसं खुशी वाटल्याने नाही का डबल होत असेल, बट आय डोंट थिंक, मला वाटत नाही का तेवढं डबल होत असेल. म्हणजे कसं आहे, मी गोव्याला गेलो, मी एन्जॉय केलं आणि मी घरी येऊन मित्राला सांगत आहे, तर ती खुशी दुप्पट नाही होत या. ती खुशी दुप्पट नाही होत किंवा ती खुशी अशी वाटल्या जात नाही. इट जस्ट लाईक त्यांनी जे एक्सपिरियन्स केलं, जो खुशी त्यांनी एक्सपिरियन्स केलं गोव्याला गेल्याबद्दल, ती त्याची स्वतःचा एक्सपिरियन्स होता आणि इट वॉज रिअली ग्रेट. आणि ते एक्सपिरियन्स तो शेअर करू शकत नाही. ऑफकोर्स एक्सपिरियन्स एक असा एक थिंग आहे जी टाईमसोबत रिलेट करते आणि ते स्पेसिफिक पर्सनसोबत स्पेसिफिक प्लेसला रिप्रेझेंट करते, त्याला शेअर केलं जात नाही या. शेअर केली एक्सपिरियन्स ऑफकोर्स नॉट. आता जस्ट लाईक मी खापरखेडामध्ये काम केलं, तर खापरखेडाचा एक्सपिरियन्स मी शेअर करू शकतो का, मी त्याला सांगू शकतो का भाऊ खूप भयानक काम होतं वगैरे वगैरे, जस्ट लाईक ऑल पीपल्स आर रिअली पथेटिक, सांगू शकतो मी. खूप असे शब्द सांगून, खूप उद्धारवाचक सांगून सुद्धा पण त्यांना असं कळणार नाही का हे ॲक्च्युली किती बेकार आहे ते काम या. असं अशाप्रमाणे आहे ते. हां, मी का म्हणत होतो की खुशी एक्सपिरियन्स होते आणि ती शेअर केलं जात नाही, बट दुःख हे पण एक्सपिरियन्स होते. बट याच्यामध्ये काय आहे की आपण समजा जर दुःख दुसऱ्या व्यक्तीला सांगतो ना, तर तेव्हा नाही का ते थोडंसं एक सॅटिस्फॅक्शन होते या. समहाव थोडंसं एक सॅटिस्फॅक्शन होते की एक एक चांगला एक एक चांगला इम्पॅक्ट पडतो की एव्हरीथिंग इज गोईंग रिली वेल. जे होऊन राहिलं ते खूप चांगलं होत आहे किंवा खूप वाईट होत आहे, आणि आपण दुसऱ्याला जे आपली गोष्ट सांगतो की माझ्यासोबत असं अमकं ढमकं झालं आहे जस्ट लाईक, तर त्यामुळे आपण थोडंसं रिलॅक्स होतो का दुसरा तरी व्यक्ती आपल्यासोबत आहे किंवा आपल्याला सहानुभूती देत आहे. आणि हे सहानुभूती फक्त दुःख किंवा सॅड मोमेंटमध्येच रिअलाईज होते. म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश हाच आहे की जेव्हा आपण खुश राहतो तेव्हा आपल्या मनातल्या फिलिंग्स इतक्या जास्त बाहेर निघत नाही, आणि जेव्हा आपण दुःख राहतो तेव्हा मनातल्या फिलिंग्स खूप चांगल्याने बाहेर निघते. तेव्हा आपण पूर्ण छोट्या डिटेल्स पण लक्षात ठेवतो या. आता मी दुसऱ्यांबद्दल तर सांगत नाही, बट मी माझ्याबद्दल एवढं सांगू शकतो की मी जेव्हा खुश राहतो तेव्हा माझ्या आर्टिफॅक्ट एपिसोड इतके काही खास म्हणत नाही. आता बघ ना, आता मी एवढं आता पहा ना, मी जस्ट इतका बकवास आर्टिफॅक्ट एपिसोड बोलून राहिलो, कळून पण नाही राहिलं का मी का बोलून राहिलो आणि तुम्ही काय ऐकून राहिले. इज लाईक शब्द येत आहे आणि मी त्या टावरकडे दाडं बघून राहिलो आणि ते बीपकडे बघून राहिलो आहे बस. इज लाईक रिअली डिस्ट्रॅक्शन, व्हॉट शुड आय से.
कारण मी खुश आहे ना. या इट जस्ट लाईक आय एम रिअली हॅपी डूड. हॅपी म्हणजे इट जस्ट लाईक कोणी जोक वगैरे नाही सांगितलं किंवा असं काही झालं नाही किंवा मला काही लॉटरी वगैरे लागली नाही. इट जस्ट लाईक खुश आहे आतमधून, म्हणजे असं काही वाईट नाही आहे. या खुश आहे म्हणजे इट जस्ट लाईक कोणती अशी वाईट गोष्ट झाली नाही माझ्यासोबत. सो दॅट्स वाय आय एम हॅपी. आय डोंट नो. या दॅट्स इट. आय एम जस्ट सेईंग. आणि जेव्हा मी दुःख असतो जस्ट लाईक विचार कर, जेव्हा मी डिसेंबरचा महिना, तेव्हा मला जॉब मी 4 डिसेंबरला हे दिली होती टेस्ट. आय वॉज पास झालो होतो. आणि त्याच्यानंतर मग मला 15 जानेवारीला रिक्रूट केला. सो 4 डिसेंबरपासून ते 15 जानेवारी डूड इट जस्ट लाईक 1 मंथ और करीब 40 किंवा 45 दिवस. तर तेव्हा मी इतका डिप्रेस होतो की साला जॉब लागन का नाही लागन काय. तेव्हा मी तेवढ्यात मी साला जात पण नव्हतो इकडे आपल्या नागपूरमध्ये क्लासेसला. मी जस्ट लाईक घरीच राहत होतो. सो इट जस्ट लाईक काफी टेन्शन होतं, बहुत टेन्शन होतं. लागन का नाही लागन, 10 फोन करत जाऊ वगैरे, लागन का नाही लागन. आणि देन मग असं मग त्यांचा फोन आला आणि देन आय वॉज जॉईन. या तर अशाप्रमाणे झालं. सो दॅट्स इट. आज तर काही सांगण्यालायक तर काही खास आहे नाही. बट एवढं आहे का मी जस्ट या आज आत्याचा फोन आला होता आणि मला असं वाटलं होतं, म्हणजे करीब असं रिसेंटली आलं लक्षात की आपण आत्याला फोन लावू बा. बट ही जस्ट लाईक नाही का मला कसं आत्याला एकदम असं फोन वगैरे लावशं नाही वाटत. व्हाय? कारण कसं आत्याकडे गेलो ना, म्हणजे काहून असं फोन का नाही, म्हणजे जस्ट लाईक म्हणजे आत्या वगैरे असं स्पेसिफिक नाही. मी जस्ट लाईक मी कोणत्याच माझ्या फॅमिली रिलेटिव्हला फोन लावतच नाही. ह्या कोणच नाही. ह्या काम असन तरच लावतो. इवन मी आई वडिलांना पण फोन लावत नाही. आठवण येते, घंटा आठवण येते भाऊ, कोणाचीच आठवण नाही येत आपल्याला. आपण इतके हरामखोर झाला आहे ना. इट जस्ट लाईक या नाही का, म्हणजे करीब मी आई वडिलांपासून किती वर्ष दूर आहे, करीब मागच्या 2 वर्षापासूनच मी दूर आहे. त्याच्या अगोदरपासून पण दूर होतो मी, बट घरीच राहतो, तेवढं काही हे नव्हता. बट जेव्हापासून खापरखेडामध्ये 2016 जूनपासून मग मी थोडंसं दूर राहायला लागलो खापरखेडा. मग तिथून मग वगैरे 1 वर्ष अँड देन मग अपडाऊन वगैरे अँड देन इथे. सो जस्ट लाईक आई वडिलांची जेवढी असं हे नव्हतं की, म्हणजे तुला आठवते जेव्हा तू नाही का लहान होता ना, तेव्हा नाही का मोठे वडील आले होते. म्हणजे जस्ट लाईक नाही का आईनी मला नाही का मोठी याच्या घरी ठेवून दिलं होतं, बिट्टूच्या घरी. तर थोडा वेळ ठीक वाटलं, बट संध्याकाळी मला काय करमतच नव्हतं. आणि देन मी खूप सॅड होत होतो आणि मग मी रडून देत होतो की मला घरी जायचं आहे. इज लाईक ना, मी 2nd किंवा 3rd स्टँडर्डमध्ये वगैरे होतो तेव्हा मी नाही का रडून देत होतो की मला घरी जायचं, आईची वाट बघायची आहे. लहानपणी आपण असं करतोच रे, कारण त्यालाच लहानपण म्हणते. पण आता इतके हे म्हणजे आता इतकं हरामखोर झालं आणि जस्ट लाईक मी त्याला रशियाला पण चाललं जाईन ना किंवा कुठे कोणा भोकात चाललं जाईन ना, इथं लाईक मला कुणाचीच आठवण येणार नाही. या आणि कसं आहे की या आर्टिफॅक्ट एपिसोडपासून नाही का माझं मन इतकं दगड झालं आहे ना, म्हणजे माझ्या गोष्टी नाही का फक्त इथेच रेकॉर्ड होते, या आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये रेकॉर्ड होते. इट्स लाईक माझ्यापाशी असं कोणतं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड वगैरे नाही ज्याला मी माझे सुख दुःख वगैरे असं सांगत बसू. नो. जस्ट लाईक नाही का मी स्वतःमध्येच नाही का माझ्या गोष्टी सांगतो, स्वतःच खुश होतो, स्वतःच सॅड होतो, स्वतःच सोल्युशन फाइंड आउट करतो, स्वतःच आपल्या लाईफमध्ये जे काही निर्णय आहे ते स्वतःच डिसाईड करतो. या आणि मला स्वतःचीच कंपनी आवडते. या आणि जस्ट लाईक नाही का या हाऊल दुनियामध्ये मला कोणाची गरज पण नाही वाटत, जोपर्यंत मला माझा साथ आहे. आणि माझा साथ तर माझ्याचपाशी राहणार ना. इट जस्ट लाईक मी बोलून राहिलो आहे कोणासोबत, स्वतःसोबतच बोलून राहिलो आहे ना. दॅट्स इट. आणि बस. बट एक सर्टन लेवलवर एक काही रिलेशन्स वगैरे पण कामी येतात. हां, तर मग मी ते बरोबर मॅनेज करतो ना, जसं की मित्राच्या ठिकाणी, आईवडिलांच्या ठिकाणी वगैरे या सगळ्या गोष्टी मॅनेज करतो.
बट समहाऊ आपली एवढी मोठी डेस्टिनी वगैरे असल्यानंतर तर या साऱ्या गोष्टी तर अंडरस्टँड व्हायलाच पाहिजे का तुला थोडंसं दूर राहणं शिकायलाच पाहिजे. आणि मी काफी कॅपेबल झालो या गोष्टीमध्ये. आणि करीब नाही का म्हणजे माझ्यामध्ये काफी क्वालिटीज जनरेट झाल्या आहे करीब या 1-2 महिन्यापासून, की मी प्रत्येक गोष्ट प्रॉपरली अंडरस्टँड करतो. कॉन्फिडन्स आला आहे. आणि आय डोंट नो म्हणजे या जस्ट लाईक हा वेगळ्याच प्रकारचा कॉन्फिडन्स आहे. कळून न राहिला आहे कशाप्रमाणे, बट या सो इन फ्युचर तुला पुण्याला जायचं आहे या. सो मग पुण्याचा काही प्लॅन वगैरे म्हणजे कसं काय करायचं आहे या. पुण्याचा प्लॅन म्हणजे पुण्याला जायचं आहे. आणि म्हणजे कसं आहे माझे प्लॅन्स नाही कसे असतात वेळेवरचे नसतात. म्हणजे जस्ट लाईक मी करीब वर्षभरापासून याच्यासाठी प्रिपेअर करत होतो आणि आता हे झालो न जस्ट लाईक नाही काय वर्षभरापासून मी नाही का म्हणजे आतापासून मी फक्त पैसे जमा करून ठेवून राहिलो आहे माझ्या फिल्म स्कूलसाठी. दॅट्स इट. बाकी अशी कोणती प्लॅनिंग नाही. एवढं प्लॅन केलं आहे की पुण्यामध्ये जाऊन आपण फिल्म स्कूल जॉईन करायचे आणि एक हे आहे फिल्म स्कूल आणि देन जॉब तिथे. दॅट्स इट. बस त्याच्यासाठीच मी माझे फक्त पैसे जमा करून राहिलो. बट इट जस्ट लाईक कोणती स्कूल आहे वगैरे वगैरे जस्ट लाईक रँडमली वन टाईम सर्च केलं होतं मी. देन त्याच्यानंतर सर्च वगैरे नाही केलं या. सो तुला असं वाटत असेल की भाऊ एवढी मोठी डेस्टिनी आहे तर यू हॅव टू बी सर्च ऑल दिस थिंग्स का त्याचे काय असन म्हणजे फीज काय असन कसं काय असन वगैरे. म्हणजे जस्ट लाईक इन्फॉर्मेशन वॉज प्रिटी इम्पॉर्टंट थिंग. आणि समज जर तू जिथे जायचं आहे तिथली इन्फॉर्मेशन जर तू घेतली नाही इट वॉज रिअली बॅड फॉर युअर फ्युचर. सो इट जस्ट लाईक असं वाटते ना की तुला इन्फॉर्मेशन घ्यायला पाहिजे. आय नो बट वेन आय नीड इट आय गेट इट. जेव्हा मला त्याची गरज राहील तेव्हा मी ती घेईल. जस्ट लाईक आता 2019 आणि फरवरीचा महिना वगैरे सुरू झाला तेव्हा मला वाटलं की आता 1 वर्ष झालं आहे आपल्या इथे PMIमध्ये राईट ना आपल्याला जॉब स्विच करायचं आहे पुण्याला जायचं आहे. सो तेव्हा मग मी सर्च करीन जॉबसोबत मग इथे फिल्म स्कूल वगैरे पुण्यामध्ये कोणकोणते आहे काय वगैरे या साऱ्या गोष्टी मग तिथून होईन ना. आणि देन मी एक बिग स्टेप घेईन तिथून. आणि हो आणि मला सांगायचं आहे की आय जस्ट फील ग्रोन अप होऊन राहिलो आहे. असं वाटतं आहे का मी ग्रोन अप होत आहे. रिस्पॉन्सिबिलिटी स्वतः सांभाळून घेतो आहे स्वतःच्या वगैरे. इट्स रिअली ग्रेट. आणि हे माझ्या फ्युचरसाठी चांगलं आहे असं मला वाटते. सो आज तर एवढंच. सो दिस इट. दिस इज एंड. This is the My Artifact episode number 1136. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.